भाऊ अरे स्पीड घे कामात, आवर लवकर. हो आवरतोय आवरतोय. किती वेळ झालाय? मी आहे रे अजून इथे. बंद करून नका जाऊ. मी आहे. चेअर टेबल चांगले साफ कर. हो हो केले. बरं साहेब हा झालं. बर थांब, हा हिशोब संपू द्या आता मला. चला ना. हा हो चला. एक तर उद्यापासून 4 दिवस बार बंद आहे. फ्रायडे आहे ना. मला माहिती आहे उद्यापासून ड्रायडे म्हणून. मला घरीच जायचंय. घरी माझी बायका पोरं वाट बघतायत. आता हा हिशोब मालकाला दिल्याशिवाय कसं काय जाता येईल आपल्याला? बरोबर उरका चला. थांब, शेवटचं राहिलं. चला लवकर. चाव्या घेऊ देशील का नाही? घ्या. हा, चल. चला. हा थांब, ह्या घे चाव्या. हा उद्यापासून ड्रायडे आहे 4 दिवस. हो हो काय? हा ते लाईट बंद कर, मी चाललोय पुढे. बरं येतोच मी. हा चल, ये लवकर. हा बार चांगला बंद कर. हो लावला. हा. चला. चल. कुठे गेले सगळे? दिसत का नाही? लाईट बंद केली वाटत. शक्ती. ए वेटर, वेटर, ए मॅनेजर, कुठे गेले सारे? दरवाजा बंद करून गेले की काय? लाईटचे बटन कुठे आहेत? कोणच नाहीये. दरवाजा बंद करून गेले वाटत. दरवाजा उघडा आहे. हॅलो हॅलो, मी हात अडकलो. हॅलो, अरे अरे दरवाजा उघडा. मी हा गेले वाटत. दरवाजा बंद करून गेले. अडकलो या अलीबाबाच्या गुहेमध्ये अडकलो. पण काही हरकत नाही म्हणा. हा खजिना तरी आहे. अलीबाबाच्या गुहेमधला खजिना. चलो पियो पियो भैया, तुम्बड़ भर के पियो, समंदर ओढ़ के पियो, तांब्यात पियो, जग मध्ये पियो, ओंजळ भर के पियो, लेकिन पियो पियो मेरी जान. हॅलो हॅलो, हा हॅलो. कोण? दमा मिराजदार का? नाही नाही, सहजच विचारलं. हो नाही नाही, इथे इथे विश्वास खरे म्हणून कोणी नाही राहत. नाही नाही होत नाही. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. हो नाही, चेष्टा नाही करत मी. हो मी नाही नाही, हा रॉंग नंबर नाही आहे. नाही, बिअर बारच आहे. हो परमिट रूमच आहे हे. हो नाही काय की ऍक्च्युली मी आहे ना, तुम्ही या इथे आत अडकून राहिलोय. नाव नाही, नाव काय ते या बारचं मला माहिती नाही हो. आणि इथं काही लिहिलेलंही दिसत नाहीये. नाही पण काय, तुम्हाला तुम्हाला रेग्यांचा दिव्या माहिती आहे का? रेग्यांचा दिव्या, हा तो तो आणि पम्या मला काल इथे घेऊन आले. हो इथे नाही. हो हे 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 पुणे आहे एवढंच मला माहिती आहे. पुणे आहे. हो मी 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 नाशिकचा.
नाही काय काय झालं ऍक्च्युली ऍक्च्युली काल संध्याकाळी ते दोघे मला इथे घेऊन आले हं. काल संध्याकाळी ते दोघे मला इथे घेऊन आले आणि नंतर काय झालं नक्की मला माहित नाही म्हणजे ते पिऊन टाईट झाले की मी टाईट झालो मला मला काही आठवत नाहीये पण जेव्हा जाग आली ना तेव्हा तेव्हा इथं मी एकटाच होतो तो चुत्या मॅनेजराने ते सगळे दरवाजा बंद करून गेले होते हो नाही तुम्ही 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 फोन नका ना ठेवू हे बघा मला मी इथं अडकलो तुम्ही तुम्ही मला इथून बाहेर काढा हो प्लीज हॅलो हे बघा प्लीज प्लीज हेल्प मी आउट प्लीज प्लीज हॅलो हॅलो पण ठेवला चुतिया बेवडा आहे का आणि मी त्याला सांगत बसलो मी पण बेवडाच आहे म्हणा त्याला प्या तोपर्यंत पाणी घालायचं राहिलं हे हे असंच होत पाणी घालायचं नेमकं राहूनच जात नेमकं जेव्हा पाणी घालायचं असत तेव्हाच पाणी घालायचं राहून जात हे आम्ही पहिल्यापासूनच पीत आलो ड्राय हो आम्ही संहतच पीत आलो संहतच प्यायची सवय लागली आहे आम्हाला हो हो आम्ही पितो ड्राय आणि का पिऊ नये आम्ही ड्राय आमचं आयुष्यच झालंय ड्राय आयुष्याच्या या वाळवंटामध्ये हजारो कोस दूर कुठेही मिळत नाही पाण्याचा थेंब आणि म्हणून मग प्यावी लागते ही दुःखाची हिमसुरा हृदयाच्या पाण्यात मिसळून तशीच कोरडी घसा जातो चळत आत अगदी अंतर्मुखापर्यंत जसे जसे जाळ्यात केलेले असतात तुमचे एक एक शब्द तुला आठवत आहे तुझा तो शब्द पण नोकरी लागायची होती मला तू म्हणालीस काय करू रे मला खूप घाई करताय स्थळ शोधतायत माझ्या बघ ना काहीतरी कर काहीतरी बघ तेव्हा तुझ्या डोळ्यात बघितलं मी तुझ्या डोळ्यात दिसला मला फक्त स्वार्थ तुझ्या डोळ्यात दिसला मला तुझा फ्रीज तुझा टीव्ही तुझा बंगला तुझी कार आणि तुझी कार चालवणारा मी म्हणजे फक्त तुझं एक नवरा काही काही शक्य नव्हतं ग मला त्यावेळी अरे हो त्यावेळीच जाणवून गेलं की आयुष्यभर आता आपल्याला प्यावी लागणार आहे तिची जळजळीत शराब तो होता माझा पहिला गुण ती होती सुरुवात ती होती नांदी तेव्हापासूनच आपण पीत आलो ड्राय ड्राय म्हणजे कोरडा आता कोरडा म्हणजे आपलं आयुष्यही आहे कोरड हो या कोरडेपणाची सवय झाली आहे आपल्याला या मध्यरूपी भवसागरामध्ये पंकज दलासारखा पाण्यात राहून सुद्धा कोरडाच
या एक सागरामध्ये मारतोय हातपाय उन्मेषाचे आवेशाचे पहिलं तीर गाठण्यासाठी. ऐन जवानीच आलंय अकाली वृद्धत्व. हे जीवन झालंय सगळं शुष्क. काय गंमत आहे बघा ना. जीवन म्हणजे पाणी. पाणी पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पाणी. आणि जर पाणीच असेल शुष्क तर प्या शुष्क प्या शुष्क शुष्क प्या. किती उशीर झाले अजून येत नाही. अरे कुणी कुणी आहे का इथे? आहे का कुणी इथे? हॅलो ओ हॅलो ओ हॅलो हॅलो हॅलो. अहो दरवाजा उघडा. आम्ही आता बराच वेळ आत अडकलोय. आता तरी उघडा. अरे उघडा ना चुत्त्या. या आयुष्यरूपी बिअर बार मध्ये अडकलाय एक मध्यम वर्गीय दुबळा जीव. एवढा फोन तरी फोन पण लॉक करून ठेवलाय. आता आता मात्र अडकलो या अलीबाबाच्या गुहेमध्ये. आता मात्र पुरताच अडकलो. बराच वेळ झाला यार. अजून कसं काय कोणी आलेलं नाही. अरे बापरे. अजून कोणीच कसं आलेलं नाही. हो काही हरकत नाही. तोपर्यंत आचमन तरी करूयात. हॅलो हॅलो. हा मी ड्राय बोलतोय. नाही सॉरी मी नाही माझं नाव नाही मला माझं नाव आठवत नाही हो. नाही बघा तुम्ही फोन नका ठेवू. हो नाही रॉंग नंबर नाही आहे. हे परमिट रूमच आहे हो. बिअर बारच आहे हो. नाही काय मी इथं अडकून पडलोय ना. नाही हे बघा प्लीज फोन नका ठेवू. नाही मला जरा या हॉटेलचं नाव सांगता का प्लीज. हॅलो हॅलो. हे बघा मी नाही तुम्ही फोन ठेवू नका ना प्लीज. हॅलो हॅलो तुम्ही फोन तुम्ही फोन ठेवलाय. हो ठेवा फोन. पण मी बोलणं थांबवणार नाहीये. काल पण एकाचा असाच फोन आला होता. त्याने माझं बोलणं ऐकून घेतलं नाही पूर्णपणे. माझं नाव ऐकायचंय ना तुम्हाला. माझं नाव ऐकायचंय ना. ऐका तर मग. तुमच्या पॉलिस्टरच्या शर्टच्या वरच्या 2 गुंड्या उघडा. त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक केसाळ छातीचा प्रदेश लागतो.
त्याच्या आत एक बदामाकृती मासाचा गोळा असेल आणि तो मासाचा गोळा म्हणजे तू. समजलं भाडव्या? फोन ठेव. माझं नाव. ओळख. ओळख हा माणसाला मिळालेला एक शाप आहे, शाप. मी तुला ओळखतो, तू मला ओळखतो, आणि मग या ओळखीचं रूपांतर होतं मैत्रीमध्ये. आणि मैत्री म्हणजे तरी काय? मैत्री 3 हेतूने केली जाते. नंबर 1, एक म्हणजे तुमच्यावर निरपेक्ष, निस्सीम आणि निस्वार्थीपणे प्रेम करणारा मित्र. नंबर 2, तुमच्या बायकोच्या सौंदर्यावर प्रेम करणारा मित्र. आणि नंबर 3, तुमच्या खिशातल्या निळ्या हिरव्या रंगाच्या कागदांवर भाळलेला मित्र. त्यांना म्हणता तुम्ही मित्र, पण खर तर वेगळंच असतं चित्र. खर तर वेगळंच असतं चित्र. आणि तेव्हा मात्र प्रत्यय येतो रमचा. रम माय डार्लिंग, रम. रमच्या साथीत रमायचं असतं. रमच्या साथीत डुबून जायचं असतं. ही नशा मस्तीची, ही नशा दोस्तीची. दोस्त, दोस्तच जेव्हा आवडतो गळा, उजाडतो स्वप्नांचा मळा, तेव्हा तेव्हा मिळत नाही बर्फ. गोठतात भावना, शब्द होतात सर्द, आणि गांडूपणे आव्हान देणाराच स्वतःला समजत असतो मर्द. तुझ्या दोस्तीला तेव्हाच स्वार्थाचा वास आला असता तर किती बरं झालं असतं, नाही दोस्त? नाही, पण तसं व्हायचं नसतं. हो, तसं व्हायचं नसतं. दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. आणि चांगल्या झाडावरच माकड चढून बसत. माकडावरून लहानपणची एक कविता आठवली. माकडा माकडा हुप हुप कर. माकडा माकडा हुप हुप कर, चिंचेच्या झाडावर चढून बस. माकडा माकडा हुप हुप कर, चिंचेच्या झाडावर चढून बस. चिंचा तोडून हातात घे, चिंचा तोडून हातात घे, त्यातल्या 2 तरी मला दे. त्यात माकडा माकडा मला मला 2च चिंचा देणार आहे. अरे काही काही खाल्लेलं नाही रे 2 दिवस. अरे मी 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 अडकून पडलोय. मला 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 2 चिंचा देणार. अरे दे ना प्लीज. माकडा 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 प्लीज देणार. अरे माकडा भडवा दे ना. जा, नाही तर नाही. हॅलो, सापडेल मला इथेच काहीतरी सापडेल. आपला
आपला कोटा काही चुत्ती आहे काय नाही किती पण प्यार झालं काही होतच नाही. असो असो आपण 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 काय शोधत होतो आपण हा इथे काहीतरी असेल असेल काहीतरी. अरे हो 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 हो. पापड आहे पापड जीन आहे पापड आणि जीन. हे पापड म्हणजे बेस्ट असतो टचअपला. टचअप साठी पापड म्हणजे कुरकुरीत चाखणं. या अशा छोट्याशा मदतीचीच गरज असते आधार असतो आयुष्याला. उंदराची जशी मदत झाली होती ना त्या सिंहाला तशीच. तुझी पण तुझी पण तशीच मदत झाली होती रे मला माझ्या आयुष्याला माझ्या चिमण्या तुझ्या तुझ्या गोड गुलाबी लाल ओठांवरचा हसू बनलं होतं आधार माझ्या माझ्या भरकटलेल्या जीवनाचा. तूही गेलास निघून तुझ्या आई बरोबर. जा जा तुम्ही तुम्ही सगळेच निघून जा. निघून जा सगळे. पण दुःख दुःख म्हणजे दुःख म्हणजे जीन आणि बियर यांचं जे कॉकटेल असतं ना त्यासारखं असतं दुःख. तुझी आई म्हणजे माझी जीनची बाटली होती रे माझ्या लाडक्या डिएस्ट चिमण्या बियरच्या ग्लासात. तूही तिच्यामध्ये इन्व्हॉल्व झालास आणि मग चढत गेलं मला हे आयुष्याचं कॉकटेल. आणि मग मग राहिला तो हँगओव्हर आयुष्यभराचा हँगओव्हर. या हँगओव्हर पेक्षा परवडलं असतं हँगअप होणं. परवडलं असतं आजन्म कारावासाची शिक्षा पत्करणं काळ्या पाण्याची. परवडली असती मरेपर्यंत फाशीची शिक्षा. ही अशी रोज रोज जिवंतपणे फाशी अनुभवण्यापेक्षा. तुझ्या तुझ्या कोमल हातांचा विळखा जेव्हा माझ्या माझ्या गळ्याभोवती पडला ना तेव्हा तेव्हा तुझ्या हाताच्या तळव्यावरली मेहंदी मला मला खूप भावली होती. तुझ्या त्या कोमल चुंबनानं मी तृप्त झालो होतो. जलधाराने भिजलेल्या मातीसारखी तू आलीस माझ्या आयुष्यात तिरकत तिरकत या दारूच्या ग्लास सारखी माझी प्रेयसी बनून.
तुझ्या प्रेमाची नशा माझ्या आयुष्यात सोड्याच्या नशेप्रमाणे फसफसून राहिली. तुझ्या सहवासात एक एक क्षण बेधुंद जगला हा माधव बळवंत दिवाण. आयुष्याच्या या बिअर बार मध्ये दुःखाचे 30, 60, 90 रिचवत आजही तो उभा आहे, ठामपणे उभा आहे हा माधव बळवंत दिवाण. आपल्या आपल्या दुबळ्या थकलेल्या पायावर उभा असलेला पेन्शनवर जगणारा हा माझा म्हातारा बाप. माझ्या आईच्या फोटोला हार घालताना रोज मला सांगत असायचं, बायका पोरांना सोडून तिच्या नादी कशाला लागतोच रे पोरा. तेव्हा बापालाच म्हणावंसं वाटलं, बेटा बेटा माझ्या आईसारखी पतिव्रता नव्हती रे माझी बायको, म्हणून तर आधार घ्यावा लागला या यशीचा. बेटा तुला दुनियात समजली नाही, तुला आयुष्यात समजलंच नाही बेटा. माफ कर बाबा. मला तुमची फार आठवण येते बाबा. लहानपणी तुम्ही मला सूर्य नमस्कार घालायला शिकवायचा, तेव्हा तेव्हा तुमच्या दंडामध्ये एक बेडकी यायची बाबा. बाबा मी आयुष्यभर सूर्य नमस्कार घालत आलो, पण तुमच्यासारखी बेडकी कधीच आली नाही हो माझ्या दंडात. नुसतेच झडले नमस्कार, सलाम, खुशामधी, दुसरे गिरी. खुदा का शुक्र है, खुदा का शुक्र है जिसने बनाई है ये रंगीन शाम, जिसने बनाई है ये शराब, उसे मेरा सलाम, उसे मेरा सलाम. देहरूपी मदिरागृहात अडकलाय हा मद्यपी आत्मा. गुरफटलाय मोह माया मत्सर आणि महत्वाकांक्षेच्या जाळ्यात. तडफडतोय यातून बाहेर येण्यासाठी. मला हवाय मोक्ष, मला हवी आहे मुक्ती, मला हवी आहे व्यसन मुक्ती. मला इथून बाहेर पडायचं रे. कुणीतरी कुणीतरी सोडवा मला इथून. मला 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 बाहेर पडायचं रे इथून. इथून कुणीतरी कुणीतरी गुरु पाठवा मला. मला बाहेर पडायचं आहे इथून. मला अडकलोय अडकलोय या मोहमायेमध्ये.
खोट्या प्रेमाच्या बंधनात, दोस्तांच्या मेळाव्यात मायेची धूळ गेली आहे माझ्या डोळ्यात. मला 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 काही सुचत नाहीये. इथून इथून बाहेर पडण्याचा मार्ग मला सापडत नाही आहे. मला मला कंटाळा आलाय या मद्यपानाचा. मला कंटाळा आला या मदिरागृहाचा. इथे येणं माझ्या हातात नव्हतं म्हणून इथून जाणं हे माझ्या हातामध्ये नाहीये. बंदिस्त करून टाकलंय शटर नशिबाच्या वेटर आणि मॅनेजरला. नशिबाची किल्ली कुलूप लावून खिशात घालून बिंदास फिरतोय या बिहार बादचा मालक. अरे सोडवा रे कोणीतरी मला. मला सोडवा रे कोणीतरी. अरे सोडवा रे. अरे अरे बास करा ही क्रूर थट्टा. अरे देवा मार्ग कोणीतरी बंद करा ही नशिबाची क्रूर थट्टा. अरे बंद करा. आहा 4 दिवसानंतर बार उघडतोय. बरं वाटतंय जरा. हो साहेब चला लवकर. आलो आलो. हो साहेब आत कोणतरी हाय. अरे मग बघ ना कोण येते. हो भाऊ. हो भाऊ. हो